केलेली आहे. इथं जातीवाद करतात. तोडायचं तर पूर्ण सुरुवातीपासून तर शेवट कोपऱ्यापर्यंत तोडा ना तुम्ही. भीक मागायला आता गोरगरिबाकडे आणि गोरगरिबावर अन्याय करताय तुम्ही. हे शोभतंय का तुम्हाला? सरकारकडून आम्हाला मान्यता एवढीच आहे का आम्हाला घर पाहिजे, गोरगरिबाला जागा पाहिजे, त्यावेळेस तुम्ही तोडू शकता. नाही तर इथं आम्ही आत्महत्या करू. आम्ही गरीब लोक आहे साहेब. आम्ही जाव कुठं घर तोडायला लागलेत. आमचे कोणी आलं नाही. लीडर निवडून आले, एक लीडर पण येऊन उभा नाही आमच्या मदतीसाठी. आमच्या मदतीसाठी एक लीडर पण नाही आलेला. इथं वोटिंग करायला भरपूर जण आले, वोट मागायला, पण आता आमच्या मजबुरी म्हणून कोणी पण आलेलं नाहीये. आमची लेकरं घेऊन आम्ही कुठं जावा, कमावा काय, खावा काय, किरायानं नाही भेटायना आम्हाला, रूम नाही भेटायना, काय नाही भेटायना किरायानं. गरीब लोक आहे आम्ही. कमवतो तेव्हा खातो ना, धुणं भांडे करतो तेव्हा खातो आम्ही लोक. आता घर किराया का काय करा, परेशानी मध्ये परेशानी. गरीब लोक आहे, कोणी किरायानं रूम नाही द्याय ना आम्हाला, काय नाही. आता आम्ही इतका पसारा पडलेला आहे, पसारा घेऊन कुठं जायचं आम्ही? गरीब लोक, आमचे लहान लहान लेकरं आहे. आम्हाला घर मिळाली, सरकारकडून आम्हाला न्याय मिळाला पाहिजे, आम्हाला घर मिळाले पाहिजे. तेव्हा आमची घर तोडा ना तुम्ही, तेव्हा आमची घर तोडा ना तुम्ही आम्हाला घर मिळू द्या. फक्त आमची एवढीच इच्छा आहे. आमची लहान लहान मुलं आहेत, आमचे नवरे माती काम करतात. आम्ही कुठे जायचं साहेब? काम करते माती काम. कोणी एवढे नेते आले, आले एवढे नेते आले, पण इथे आता मदतीला कोणीच येत नाही. आता आम्ही कुठे जायचं साहेब? तुम्हीच सांगा. आता आम्ही आमचं एवढं पसारच रस्त्यावर आलेला आहे आमचं साहेब. आता सध्याला सामान कशी फिरतायत इथे. सकाळचे लोक येऊन उभा राहिलेत, आमचे घर तोडायला उभा राहिलेत. आमच्या घरात अन्न नाही का दाना नाही राहिला, सगळं अन्न पाणी गेलेलं. आमचे लेकरं उपाशी तापाशी घेऊन बसलो आम्ही रस्त्यावर. आता जायचं कुठं? आम्हाला तर घर नाही ना, काही नाही सर. आम्ही बेघर झालो ना. आता आम्हाला गरीबाला कोणीतरी सवलत पण नाही करायला ना. हम 50 साल से रह रहे और अभी इलेक्शन आया था तो इलेक्शन में सब ये मनमानी करे कि फिर हमको जीत के लाओ, हम गरीबों का ख्याल करेंगे और सबका मदद करेंगे बोल के गए। और अब लीडर चुन के आ गए, सबने वोटिंग दिलो जान से उनको डाले, हंसी खुशी से डाले, पर उन्होंने अब हमारी लापरवाही करे कि हमको अभी पलट के नहीं देखे। और न कोई एक लीडर आया और हमको जमीन दे रहे, न कुछ जायदाद दे रहे, कुछ खाली रोडों पे सामान निकाल के डाल दिया, डायरेक्ट तोड़ने को आ गए। हमारा गरीब का ख्याल कर रहे हैं। हम 50 साल से रह रहे। सरकार से क्या मांगे तुम्हारी? हमारे को घर को घर दो, जगह दो, बस। न किराए भर सकते, किराया भी नहीं भर सकते। अभी हमारे पूरा सामान हमारा रोड पे पड़ा हुआ है, पूरा सामान रोड पे पड़ा हुआ है। हम किराए से भी नहीं भर सकते बाहर, और पूरा सामान रोड पे। हमको जगह के बदले जगह हो ना। मट्टी काम करने वाले हाथ मजदूरी हर माल की गाड़ी लगाते हैं हमारे घर के अंदर, और उनकी भी तबीयत इतनी किराए बाहर बहुत है। हमको जगह के बदले जगह हो ना, बस। कितने सालों से रहते हैं? हम 70 साल से रहते हैं यहाँ पे, 60-70 साल से। कुछ महानगर पालिका से कुछ नोटिस की गई थी आपको? नोटिस तो अभी से तोड़ने के वास्ते में डायरेक्टली दी उन्होंने। डायरेक्ट आए वो लोग, वैसे कारपोरेशन की जगह है, इलीगल ये है बोल के तोड़ने का है बोल के हमारे नोटिस दिए थे। जब भी हमने उनको बोले थे कि हमारे को घर के बदले घर दो, हम हमारे हाथ से तोड़ देंगे घर, लेकिन उन लोगों ने कुछ केयर नहीं करे इधर हमारी। कोई नेता भी नहीं आया? कोई नेता नहीं आया, कोई लीडर नहीं आया, कोई लीडर नहीं आया, कोई नेता नहीं आया। सबने हमको यकीन दिलाए थे कि तुमको जगह के बदले जगह दिलाएंगे, घर दिलाएंगे, लेकिन कोई सपोर्ट को अभी तक आई नहीं यहाँ पर। तो ये आप लोग जो है तो अपना सामान जो है तो फिर निकाल ले रहे हैं। खाली करो ना, लोगों ने यहाँ के साथ तोड़ डाले, बोले नुकसान दे तुम। महल्ले के लोगों ने कंप्लेन न करे, जा यहाँ ये पट्टी को उठा लो, हमको इनसे पसरा बाहेर पडाय सारा. काय करा भाकर नाही चालणे पाणी काय सुद्धा नाही आम्हाला. आमच्या लेकराला आम्हाला आम्ही 3 दिवसापूर्वी ऐकलं अशी आमची तब्येत खराब झाला. काय सांगावं कोणाला? तोडले कशाबद्दल तोडले? इतके दिवस कुणी आलं नाही इथं, नगरसेवक नाही, कुणी लीडर नाही. इथं कंप्लेंट केलेली आहे. इथं जातीवाद करतात. तोडायचं तर पूर्ण सुरुवातीपासून तर शेवट कोपऱ्यापर्यंत तोडा ना तुम्ही. हे का बरं तोडताय तुम्ही मधातूनच? तोडायचं तर पुरी लाईन तोडा ना. गोरगरीब कुठं जाणार आहे? हातावरचे कुणी भंगार वेचत, कुणी मोलमजुरी करून खातय. महिन्याला काय येतंय त्यांना? त्यांच्या माग कुणी माणसं नाहीये, सगळे लेडीज आहे इथं. हे किती दिवस चालणार आहे असं?
तुम्ही टाइम द्या ना, थोडा वेळ द्या ना. गोरगरिबाला तुम्ही घर द्या, जागा द्या. कुठं मत मागायला आता तुम्ही गल्ले गल्ले ना हात जोडता, पाय पडता. त्यावेळेस तुम्हाला मताची गरज असते. भीक मागायला आता गोरगरिबाकडे आणि गोरगरिबावर अन्याय करताय तुम्ही. हे शोभतंय का तुम्हाला? सरकारकडून आम्हाला मान्यता एवढीच आहे का आम्हाला घर पाहिजे, गोरगरिबाला जागा पाहिजे. त्यावेळेस तुम्ही तोडू शकता, नाही तर इथं आम्ही आत्महत्या करू.